CP मुंबई कॉन्स्टेबल कारागृहचा रिझल्ट हा 101% जे मी नंबर दाखवतोय तुम्हाला तेच लागणार आहेत, कारण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फार मला वाईट बोलले आहात, पण तरी पण नो प्रॉब्लेम यार. ह्या व्हिडिओमध्ये मी 2023चा पण डाटा घेऊन आलेलो आहे. तर 2023चा डाटा तुम्ही बघू शकता. ओपन कॅटेगरीचा 126 पर्यंत 2023चा रिझल्ट गेला आणि मुंबई पेपर खूप हार्ड होता, त्याच्यामुळे 126 पर्यंत होता. आणि ह्या वर्षी मी फक्त 4 मार्क ॲड केलेले आहेत एक्स्ट्रा, कारण पेपर सोपा होता. तर 128 किंवा 130 दरम्यान हा ओपन कॅटेगरीचा रिझल्ट लागणार आहे यावर्षी, तुम्ही कन्फर्म लिहून घ्या. त्याच्यानंतर फिमेल 120 122 या दरम्यान ओपन कॅटेगरीतून हा रिझल्ट लागणार आहेत. तरी पण तुमचे काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता हा व्हिडिओ मी खास करून ज्या वाईट कमेंट आहे त्याच्याबद्दल बनवतोय. OBC 124 प्लस कन्फर्म, फिमेल तुम्ही 120 प्लस धरू शकता, फिमेल 120 OBC. VJA 126 किंवा 128 पण जाऊ शकतो ही कास्ट, 126 128 आणि फिमेल 122. NTD 124 किंवा 125 किंवा 125 23 किंवा 22च्या दरम्यान असू शकते. फिमेल 118 ते 120 दरम्यान फिमेलचा NTD. नंतर NTB 124 हे पण सेम 124 किंवा 126 किंवा 125 वर पण लागू शकते किंवा 122 वर पण लास्ट लागू शकते आणि 117 किंवा 119 फिमेलसाठी. आता NTC 124 किंवा 125 सेम टू सेम, यायच्या मार्कामध्ये काही डिफरंट नसते पहिली गोष्ट, कारण 1 2 किंवा 1 मागे होते किंवा 2 मार्क पुढे होतात त्या या NTC NTB आणि NTDमध्ये. महिला पण सेम 117 किंवा 119 मध्ये. SBC 126 किंवा 122 किंवा 126 दरम्यान लागण्याची फार शक्यता आहे. 126 किंवा अगर तुम्हाला 122 असतील ना तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा की तुमचं काम होऊ शकतो 101%. आणि 126 असतील तर ते पण फारच चांगले आहे. त्याच्यानंतर महिला बघायला गेलो तर 118 किंवा 120 दरम्यान. SC 118 किंवा 120 लास्ट, 118 किंवा 120 असतील तर डन. आणि 116 आपण समजू नका, 116 पण असतील ना तर कन्फर्म काम होऊ शकते, कारण SC STचा कटाभाग खालीच लागतो. ST 118 किंवा 117 या 119च्या दरम्यान, 117 किंवा 118 किंवा 119 या दरम्यान मेल. फिमेल 110 किंवा 112 दरम्यान. SCBC 124 किंवा 122 100%. फिमेल 118, EWS 124 हा फिक्स असणार, 124 किंवा 122 या दरम्यानच यांचा रिझल्ट लागणार. आणि फिमेल 120 किंवा 118. मी मागच्या डाटावर बेस आहे, कास्ट वाईज मी लावलेले आहेत, त्याच्यामुळे मी हा रिझल्ट सांगू शकतो तुम्हाला. आणि जर ते भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि अजून काही असतील ना तर तो रिझल्ट हा 1 किंवा 2 3 मार्कांना कमी होतो याच्यामध्ये. तर हा होता व्हिडिओ. तुम्हाला कसा आवडला तुम्ही कमेंट करू शकतात. बाय बाय.